परळीची आमची रेल होती, परळी मुंबई रेल्वे लातूरून झाली. आम्ही म्हणलं परळीहून आला, ते म्हणले नक्की दुसरी आणू आपण परळी, लातूरची नको घ्यायची. म्हणलं ठीक आहे. एवढं मोठं दादा आपण जर प्रयत्न केला तर काम होऊ शकतं. या सिकंदराबाद झोन मध्ये, रेल्वेच्या झोन मध्ये परळी एकमेव असं रेल्वे स्टेशन आहे ज्या रेल्वे स्टेशनचं वार्षिक उत्पन्न 400 कोटी रुपये. रेल्वेचा कायदा आहे की आलेल्या उत्पन्नातले 50% खर्च त्या जिथं स्टेशन आहे त्या स्टेशनच्या गावाच्या विकासासाठी खर्च करायचा. पण सिकंदराबाद मध्ये असल्यामुळं सगळा इथला पैसा सिकंदराबाद झोनवाले खर्चतात, परळीला मिळत नाही. जर आमचं परळीचं स्टेशन नांदेडला जोडलं तर परळीचा हक्काचा पैसा परळीला मिळू शकतो. एवढं एक काम दादा आपण करू शकतात, मला याची पूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळं वर्षाला 100 कोटी रुपये परळीमध्ये विकासासाठी येऊ शकतात. असे अनेक प्रश्न दादा, आज प्रत्येक प्रश्नाची या ठिकाणी उजळणी करणं गरज नाही. पण या ठिकाणी या लोकांना मनात आज एकच आहे, काय होतंय, काय होतंय, पुढे काय, माझं काय. मी भाजपमध्ये, मी भाजपचा आमदार आहे. मी आज परळी नगर परिषदेमध्ये भाजपचा वेगळा गट केला. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका. दादा नवल वाटू देऊ नका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपचा वेगळा गट झाला तर असं कसं झालं नवल वाटू देऊ नका, अगोदरच सांगतो. आणखीन आहेत प्रेम करणारे भाजपचे, त्यांच्यावर आहे आमच्यावर असं काय. म्हणून माझी ही लढाई सामान्य कार्यकर्त्यासाठी आहे, सामान्य जनतेसाठी आहे. कारण आजपर्यंत आम्ही कधी लोकसभा मागितली नाही, आम्ही कधी विधानसभा मागितली नाही. आमचं कामच काय, ट्रान्सफॉर्मर जाळायला द्या, बरोबर आहे. पोलीस स्टेशनचं काय असलं, ऍटो पकडला की सोडायला आम्ही. राशन कार्ड मिळत नाही आम्ही. त्या शुल्लक विषय आम्हाला, आणि आम्हाला फक्त एकच आहे, आम्हाला काय महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं नाही, ना की आम्हाला देशाचं पंतप्रधान व्हायचं. जी आमची नाळ अन्नाच्या 40 वर्षाच्या कष्टातून इथल्या माणसाच्या जनतेची लागलेली आहे, जोडल्या गेलेली आहे. प्रभू वैद्यनाथाच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की ती नाळ आमची कधी तुटू देऊ नकोस. जमिनीवर पाय जमिनीवरच राहू दे, जमिनीपासून 1 इंच सुद्धा वर होऊ देऊ नकोस, एवढीच प्रभू चरणी प्रार्थना. मला अनेक जण म्हणले की दादांची माझी मैत्री, दादांची माझी मैत्री. मंत्रालयात कामानिमित्त अनेकदा जातो, खालीवरी 6 मजले करतो. संबंध मंत्रालयामध्ये इमानदारीत आम्हाला सगळ्या गोष्टीनं एक युवक म्हणून शब्द दिला की पाळला जातो. जे जमतं ते शब्द द्यायचं, ते खरंपणा आम्हाला दादात दिसला. आम्ही दादा 4 गोष्टी ऐकले, ते खरापणा आज आम्हाला वाटला. त्याच्यात आम्ही त्यांची आता त्याला मैत्री म्हणायची काय म्हणायचं, मी एवढा लहान आहे की ते होऊ शकत नाही. पण एखाद्या माणसातला खरेपणा दिसला, त्याच्याशी संबंध जोडला तर त्याचा अर्थ वेगळा काही करायचा. मला एक प्रश्न का विचारा, निवडणुकीच्या नगरपालिकेच्या निकालानंतर अण्णा मला म्हणले दीपक देशमुख कपशीवर निवडून कसा आला, बाण तिथं कसा पडला. मी म्हणलं बीड मध्ये बाण जसा पडला तसा. ते मला वार्ड क्रमांक 8 मध्ये शरदची घड्याळ कशी निवडून आली, केज मध्ये निवडून आली कशी. मला वार्ड क्रमांक 4 मध्ये पंजा कसा निवडून आला, मला लातूर ग्रामीण मध्ये निवडून आला तसा. काय चुकलं, बरोबर. म्हणून हा विषय हे कसं झालं ते कसं झालं हे महत्वाचं नाही. नगर परिषद बहुमतानं
आली होती ती तुम्हाला टिकवता आली नाही. याचं कारण आहे की तोडायला त्यांच्याकडे एक तोडण्याचं कारण पाहिजे होतं आणि ते कारण नगर परिषदेचं अध्यक्षपद एकच. त्याच्या मागे लय मोठं हे आहे. नाही तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्याला या जिल्ह्यात मत मागायला लोकांनी जाऊ दिलं असतं. कुठलं तरी वेगळंच काहीतरी घोटाळा टाकायचा, सहानुभूतीचं बैमानीचं आणि बंडाचं राजकारण आमच्यावर आणायचं. भगवंता काही बी कर, आयुष्यात असली वाईट वेळ आमच्यावर येऊ देऊ नकोस एवढीच प्रार्थना आहे. जास्त बोलणार नाही, इथंच थांबतो. आपल्याला एवढाच विश्वास देतो की पुढे काय होईल काय नाही होणार मला माहित नाही. पक्ष माझ्यावर कारवाई करायचं म्हणतोय. मी पक्षाचा इमानदार कार्यकर्ता आहे, पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता आहे, पक्षाच्या सर्व नेत्यांना माहिती आहे. याच्या उपर जर माझ्यावर कारवाई झाली मी तर त्यावेळेस निर्णय करेन. आज तो बोलायचा विषय नाही. भावानो बहिणीनो, इथं तुम्ही ज्या विश्वासानं आज आलात त्या विश्वासाला केसा एवढा सुद्धा तडा जाऊ देणार नाही याचं वचन आज या व्यासपीठावरून देतो. आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.